नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा जबरदस्तीने अण्णा केदारच्या हातातून टाळ्याची चावी घेते आणि टाळा उघडत म्हणायला लागते की रघु तू थांब, मी टाळा उघडते, तू कुठेही जाऊ नकोस. तर इकडे अण्णा केदार हे बघून हसत असतो. तर रघुसुद्धा इकडे आता हसत हसत बाहेरून तो टाळा खोलतो. आता प्रेरणाने सुद्धा टाळा खोललेला असतो आणि ती पटकन दरवाजा उघडते आणि रघुला म्हणायला लागते की रघु चल पटकन बाहेर. तेव्हा रघु प्रेरणाला अडवतो आणि म्हणायला लागतो की मॅडम थांबा. असं म्हणून तो दरवाजा लावून घेतो. तेव्हा प्रेरणा त्याला विचारायला लागते की अरे काय करतोयस तू, अरे तो माणूस आपल्याला सोडणार नाही आहे रघु. यावर रघु म्हणतो की नाही जायचं आहे मॅडम, मी आलोय ना आता, तुम्ही कशाला काळजी करताय. असं म्हणून तो दरवाजाची कडी लावून घेतो. तेव्हा प्रेरणा खूप शॉक होऊन रघुकडे बघायला लागते आणि म्हणते की अरे बाळा असं काय करतोयस, तुला कळतंय का, या माणसाने मला डांबून ठेवलंय, चल. तेव्हा रघु जोरात प्रेरणाला धक्का देतो आणि ओरडत म्हणतो की ए थांब. तर तेव्हा प्रेरणा खूप घाबरून रघुकडे बघायला लागते. तेव्हा रघु प्रेरणाकडे बघून हसायला लागतो. तरी प्रेरणा रघुला आता समजावत म्हणते की अरे असं काय करतोयस तू, आपण आत्ता गेलो नाही ना तर हा माणूस जाऊ देणार नाही रे आपल्याला, असं काय करतोयस रघु तू, मी तुझी ताई आहे ना आणि तुझ्या मॅडम काय सांगतात ते ऐकणार आहे, चल पटकन. तेव्हा रघु प्रेरणाला रागात म्हणतो की कोण भाऊ, मी कोणाचा भाऊ बिऊ नाही आहे. आणि तो अण्णा केदारकडे हात करत म्हणतो की माझे मालक हे आहेत. हे ऐकून प्रेरणा खूप घाबरून जाते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती घाबरत रघुला विचारायला लागते की मालक आहेत म्हणजे. यावर रघु हसायला लागतो. तेव्हा प्रेरणा जोरात रघुच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की अरे लाज नाही का वाटत रे तुला, कळत नाही आहे का तुला, तू काय बोलतोयस ते मालक नाही आहेत तुझे, माझ्याकडे आणि अजितकडे काम करतोयस ना तू, आमच्या कॅफेमध्ये काम करतोयस ना, मग असं का बोलतोयस तू. रघु हा माणूस फसवतोय तुला, तुझ्याबरोबर नाटक करतोय, कळत नाही आहे खरं तुला, आणि तू त्याला का सामील होतोयस, हे सगळं नाटक बंद कर रे आता, चल आपण पटकन बाहेर जाऊया, नाहीतर तो आपल्याला कुठेही नाही जाऊ देणार. तेव्हा रघु म्हणतो की नाटक हे नाही तर नाटक ते होतं. आणि तो प्रेरणाला म्हणतो की मी नाटकच करत होतो, माझे मालक हे आहेत, आता त्यांच्याच सांगण्यावरून मी तुमच्या हॉटेलमध्ये काम करत होतो, तुम्ही जेवढे पैसे देता ना त्याच्यापेक्षा तिप्पट पैसे देतात ते मला. हे सगळं ऐकून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती शॉक होऊन रघुकडे बघत असते. तेव्हा रघु म्हणतो की मग मी कुणासाठी काम करायचं, तुमच्यासाठी की त्यांच्यासाठी. तेव्हा प्रेरणा रघुचा कॉलर पकडते आणि त्याला ओरडून म्हणायला लागते की अरे लाज कशी वाटत नाही रे तुला, काय बोलतोस, हे तुला कळतंय का, हे बघ मी आणि अजितदादानी खूप जवळचे आहोत ना तुझ्यासाठी, आणि आत्तापर्यंत तुला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा आम्ही पैसे दिले ना, पाहिजे तेवढ्या सुट्ट्या पण दिल्या, तुझी आई आजारी होती हॉस्पिटलमध्ये तेव्हा पाहिजे तेवढे पैसे दिले ना तुला, मग ऐक ना मी आत्ता पण तुला पैसे देईन, चल ना रे बाहेर जाऊया. तेव्हा रघु प्रेरणावरती ओरडत म्हणतो की मला कुठेही जायची गरज नाही आहे, खाल्ले मी पैसे, कारण मला आईच नाही आहे, माझे मालक फक्त हे आहेत. तर इकडे अण्णा केदार प्रेरणा आणि रघुकडे बघून फक्त हसत असतो आणि प्रेरणाची कशी फजिती होते हे बघून मजा घेत असतो. तर इकडे रघु म्हणतो की त्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत होतो मी. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते की अरे देवाला तरी घाबर, आणि ती रघुला धक्का मारून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला लागते. तेव्हा अण्णा केदार मध्ये येतो आणि म्हणतो की ए प्रेरणा थांब जरा, कशाला माझ्या रघुच्या कानाखाली मारलीस. आणि रघुला विचारतो की रघु जोरात बसली का रे, आणि म्हणतो की प्रेरणाचा हात जोरातच लागतो माहिती आहे ना मला, आणि स्वतःच्या गालावर हात ठेवत म्हणतो की कारण खाल्ले ना 4 चौघात. आणि परत प्रेरणाला म्हणायला लागतो की प्रेरणा ओरडू नकोस ग त्याच्यावर, आपला माणूस आहे तो. यानंतर आता रघु एक कसली तरी पिशवी देत अण्णा केदारला म्हणतो की अण्णा तुम्ही सांगितलेली वस्तू आणली आहे. तेव्हा अण्णा केदार त्या पिशवीमध्ये काहीतरी बघतो आणि म्हणतो की बरं झालं रघु, मी सांगितलेलं काम तर झालं आहे ना, मग आता बाहेर जायचं आणि ते बाहेरचं काम विसरायचं नाही बरं का. तेव्हा रघु म्हणतो की तुम्ही काळजीच करू नका, असं लॉक लावतो ना की हे नवरा बायको कुठेतरी बाहेरच गेले असंच वाटेल सगळ्यांना. असं बोलून तो बाहेर जायला लागतो. तेव्हा प्रेरणा रघुला थांबवत म्हणते की पैसे तुला देते ना मी, तुला किती पाहिजेत पैसे सांग. ती सुद्धा रघुसोबत बाहेर जायला लागते. तेव्हा अण्णा केदार तिला खेचतो आणि म्हणतो की अगं येईल ग तुझा भाऊ परत, आणि म्हणतो की तू रडून रडून तुझे डोळे सुजवून घेतलेत, आता मस्तपैकी डोळ्यात काजळ भरायचं, गालाला पावडर लावायची, ओठाला लाली लावायची, आणि मी आणलेली ही साडी नेसायची. तेव्हा प्रेरणा रागाने म्हणते की मी साडी नेसणार नाही, असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की मी व्हिडिओ अजितला पाठवणार मग. तेव्हा प्रेरणा आता घाबरून तिथेच थांबते आणि तिला खूप रागसुद्धा येतो. तर अण्णा केदार आता पिशवीतून ती साडी काढत म्हणायला लागतो की अगं
अगं साडी नेसली की बाई कशी सुंदर दिसते, आणि तो तिच्या डोक्यावरती ती साडी ठेवत म्हणतो की माझ्या बायकोने कायम सुंदरच दिसलं पाहिजे. तेव्हा प्रेरणा अण्णा केदारवरती ओरडत म्हणते की मी तुझी बायको नाही आहे. यावर अण्णा केदार म्हणतो की अगं होशील, आणि म्हणतो की जर का तू साडी नेसली नाहीस ना तर हा व्हिडिओ अजितपर्यंत पोहोचेल, आणि व्हिडिओ जर का अजितपर्यंत पोहोचला तर अजित वर पोहोचेल, जा चल नेस साडी. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आता झोपलेली असते आणि अचानक ती झोपेतून जागी होते तर तिचं डोकं खूपच जड झालेलं असतं. आता ती उठून बसते आणि मनातच म्हणते की हे काय होतंय मला, आणि डोकं इतकं का जड झालंय माझं, गरगरल्यासारखं वाटतंय. मगाशी पुष्पा वहिनींनी चहा दिला आणि तो चहा घेतल्यानंतरच होतंय असं मला. रोज यांनासुद्धा असाच त्रास होतो. आणि ती म्हणते की पुष्पा वहिनींनी तर काही असं म्हणून ती डोक्याला हात लावून विचार करायला लागते. तेव्हाच तिथे पुष्पा येते आणि वल्लरीला असं डोक्याला हात लावून बसलेलं पाहून विचारते की काय गं वल्लरी, काय होतंय. तेव्हा वल्लरी सांगते की काही नाही हो. तेव्हा पुष्पा म्हणते की काही नाही, बाहेरून आलात आणि लगेच झोपून गेलात, कॉफी घेऊन आले होते, नंतर मी तेव्हापासून झोपूनच आहेस तू, जेवायची वेळ झाली अगं चल. तेव्हा वल्लरी म्हणते की माहिती नाही वहिनी, अचानक झोप लागली. तेव्हा पुष्पा म्हणते की बाहेरून दमून आलात ना म्हणून, चल पटकन जेवायची वेळ झाली आहे ना. आणि ती मनोजलासुद्धा आवाज द्यायला लागते की मनोज भाऊजी उठा, इतकं झोपू नये, चहा पिऊन झोपले ते झोपले, काय बोलायचं आता, असं म्हणून ती हसायला लागते आणि तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरी खूप संशयाने पुष्पाकडे बघत असते. आता मनोजसुद्धा झोपेतून उठून बसतो आणि त्याचं लक्ष वल्लरीकडे जातं तर वल्लरी डोक्याला हात लावून बसलेले असते. तेव्हा मनोज तिला आश्चर्याने विचारतो की वल्लू तू ठीक आहेस ना, काय झालं. तेव्हा वल्लरी सांगते की हो ठीक आहे असं ती मनोजला म्हणते. तेव्हा मनोज म्हणतो की बरं चल आपण जेवायला जाऊया, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर यानंतर वल्लरी आणि मनोज जेवायला बसलेले असतात. तेव्हा पुष्पा वल्लरीसाठी जेवणाचं ताट घेऊन येते. हे बघून वल्लरी पुष्पाला म्हणते की यांचं ताट मी आणते. तेव्हा पुष्पा लगेच वल्लरीला म्हणायला लागते की नाही नाही मी आणते ना, तू बस, असं म्हणून ती मनोजसाठी जेवणाचं ताट करायला लागते. आणि त्याच्या जेवणात परत ती कसली तरी पावडर मिक्स करते आणि ते जेवणाचं ताट मनोजच्या समोर आणून ठेवते आणि म्हणते की घ्या भाऊजी. आता वल्लरी खूप संशयाने त्या ताटाकडे बघत असते. आता वल्लरी त्या ताटाकडे बघतच असते आणि परत काहीतरी विचार करत पुष्पाला म्हणते की वहिनी सॉरी, पण माझं एक काम कराल का प्लीज, ते मला माझा फोन हवा होता, मी आत्ता बाहेर येताना चुकून आतच विसरले, प्लीज घेऊन याल का. तेव्हा पुष्पा वल्लरीला म्हणते की वल्लरी जेवताना कशाला पाहिजे गो मोबाईल, गुपचूप जेव चल. तर मनोजसुद्धा वल्लरीला म्हणतो की वल्लरी अगं जेवताना असा फोन वापरायचा नसतो, चल बघू जेव. तेव्हा वल्लरी म्हणते की ते ॲक्च्युली मला इम्पॉर्टंट मेल येणार होते ना, तेच चेक करायचे होते, ठीक आहे मी येते घेऊन, असं म्हणून ती जेवणाच्या ताटावरून उठायला लागते. तेव्हा पुष्पा वल्लरीला थांबवत म्हणते की भरल्या ताटावरून असं उठायचं नसतं, थांब मी येते घेऊन, असं म्हणून ती वल्लरीचा फोन आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा वल्लरी पटकन मनोजचं ताट स्वतःसाठी घेते आणि स्वतःसमोरील ताट मनोजला देते. तेव्हा मनोज खूप आश्चर्याने वल्लरीला विचारतो की हे का केलंस तू. यावर वल्लरी मनोजला हळूच म्हणते की शांतपणे जेव्हा नंतर तुम्हाला सगळं सांगते. तितक्यात पुष्पा वल्लरीचा फोन घेऊन येते. तेव्हा वल्लरी पुष्पाला थँक्यू म्हणते आणि म्हणते की वहिनी तुम्हीसुद्धा बसा ना आमच्यासोबत जेवायला. तेव्हा पुष्पा म्हणते की अगं यांच्यासाठी आणि सासूबाईंसाठी डबा भरला आहे, तुमचं जेवण झालं की मी जाईन तिथं आणि तिथेच जेवीन. आता वल्लरीने मनोजचं ताट स्वतःसाठी घेतलेलं असतं आणि ती त्यातील जेवण खायला लागते, ज्यामध्ये पुष्पाने ती पावडर मिक्स केलेली असते. तर दुसरीकडे प्रेरणाने अण्णा केदारने आणलेली ती साडी नेसलेली असते आणि आरशासमोर बसून ती खूपच रडत असते. तर इकडे बाहेर अण्णा केदार प्रेरणाला आवाज देत असतो की प्रेरणा लवकर बाहेर आहे, मी कधीपासून वाट बघतोय. यानंतर प्रेरणा आता घाबरत घाबरत बाहेर येते. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाकडे बघत म्हणतो की किती सुंदर दिसतेस प्रेरणा, आणि तिच्या हाताला पकडून तो तिला सोफ्यावरती बसवतो आणि परत म्हणायला लागतो किती भारी दिसतेस ग तू, आणि तिच्या डोक्यावरती पदर देत म्हणतो की सगळं छान आहे प्रेरणा, पण फक्त बाईच्या जातीने कसं असं पदर घेऊन राहायचं. तर इकडे प्रेरणा मात्र खूपच रडत असते. यानंतर प्रेरणाच्या डोक्यावर पदर देऊन झाल्यावर अण्णा केदार तिला म्हणतो की आता कशी माझी बायको असल्यासारखी दिसते, आता एक काम करायचं मस्तपैकी उखाणा घ्यायचा. यावर प्रेरणा काहीच बोलत नाही, ती फक्त रडत असते. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाला फोन दाखवत म्हणतो की थांबा एक मिनिट, अजितला व्हिडिओ पाठवतो, असं म्हणून तो आता प्रेरणाला परत ब्लॅकमेल करायला लागतो. तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की थांब थांब घेते, आणि ती परत स्वामीकडे बघत खूप रडायला लागते आणि म्हणते की स्वामी तुम्हाला आता एकच विनंती आहे, तुम्हीच करा आता या दृष्ट अण्णा केदारचा नायनाट. तेव्हा अण्णा केदार रागाने प्रेरणाला म्हणतो की उठ चल. तेव्हा प्रेरणा उठून उभी राहते. यानंतर अण्णा केदार तिला परत रागाने म्हणतो की चल बस. तेव्हा प्रेरणा पटकन बसते. आता अण्णा केदार प्रेरणाला सारखं सारखं उठायला आणि बसायला सांगून तिला त्रास द्यायला लागतो आणि त्याला जसं पाहिजे तसं तो तिला वागवायला लागतो की गोल फिर, इकडे ये, बस, हस, लाज. प्रेरणा मात्र खूपच रडत असते. तर अण्णा केदारला मात्र प्रेरणाला असा त्रास देऊन खूपच मजा येत असते आणि तो तिच्याकडे बघून राक्षसासारखा हसत असतो. तर प्रेरणा खूप म्हणजे खूपच रडत असते. तर तेव्हा अण्णा केदार प्रेरणा
प्रेरणाला म्हणतो की काय गं प्रेरणा, मला तर खूप हसायला येतंय, तुला नाही का येत गं हसायला, असं म्हणून तो तिला परत जबरदस्तीने हसायला सांगतो. तेव्हा प्रेरणा अण्णा केदारला म्हणते की का करतोयस हे सगळं, तू सांग ना काय मिळतंय तुला हे सगळं करून. आणि त्याच्यासमोर ती हात जोडते आणि म्हणते की हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं तर पाया पडते, मला मरू दे ना प्लीज. तेव्हा अण्णा केदार प्रेरणाची ॲक्टिंग करत म्हणायला लागतो की मरू दे ना मला प्लीज. अगं काय प्रेरणा सारखं सारखं मरणाच्या बाता करतेस तू, मला नाही आवडत ते, तुला मरायचं आहे ना तर थांबवलंय का मी तुला, मर ना तू, फक्त मला पाहिजे ते दे, म्हणजे मला माझं बाळ दे, म्हणजे माझ्या घरात एकदा का बाळाच्या रडण्याचा आवाज आला ना तर मग तू मरायला मोकळी, मग तुला कधी मरायचं हे कसं मरायचं तेव्हा मर. तेव्हा प्रेरणा रडतच तिथून आतमध्ये निघून जाते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज वल्लरीला म्हणत असतो की किती लहान लहान गोष्टी सुख शोधतेस गं तू वल्लू. तेव्हा वल्लरी म्हणते की यालाच तर आयुष्य म्हणतात ना, आणि फक्त एवढंच नाही तर माझं ठरलं आहे की आपल्याला बाळ झालं ना की त्याचा प्रत्येक वाढदिवस आपण इथेच सेलिब्रेट करायचा. तेव्हा मनोज म्हणतो की खूप पुढचा विचार करतेस तू, आपलं बाळ, आपली 25वी ॲनिव्हर्सरी, तुला माहिती आहे हे शक्य नाही आहे. तर इकडे वल्लरीला परत गरगरल्यासारखं व्हायला लागतं. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत. यावर मनोज वल्लरीला म्हणतो की म्हणजे इतके दिवस मला ज्या गोष्टीचं टेन्शन होतं तसं काही नाही आहे, असं म्हणून तो खूप खुश होऊन हसायला लागतो. तितक्यात वल्लरीचं डोकं अजून खूप जड होतं आणि तिला परत गरगरल्यासारखं व्हायला लागतं आणि ती चक्कर येऊन खाली कोसळणारच. तितक्यात मनोज तिला सावरतो आणि तिला असं चक्कर आलेलं पाहून तो खूप घाबरून जातो आणि तिला आवाज द्यायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.